Good evening, friends. Yesterday we start the chapter number 13 named as magnetic effect of electric current. In this chapter we study the another property of electricity or another effect of electricity, that is, when current flows through the conductor, then it produces magnetic field around it. This was first accidentally found by Sir Hans Oersted. Then this effect is very useful for our day-to-day life. For studying this effect, we are first studied the magnetic fields and magnetic line of forces or field lines. यासाठी आपण एक बार मॅग्नेट घेतलेला आणि त्याच्यावर एक छोटीशी ऍक्टिव्हिटी केलेली. When we place a bar magnet on a plain paper and sprinkles the iron component around it and gently tap that paper, we get these line of forces or magnetic lines. We seen that the magnetic lines are start from north pole and ends at south pole. These have same polarity, that's why they are never intersect to each other. या छोट्या छोट्या गोष्टी आपण काल स्टडी केलेल्या आहेत. याच्यामध्ये आपण ऍक्टिव्हिटीज पाहिल्या. या ऍक्टिव्हिटीमध्ये आपण मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सचं एक समरी तयार केली मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सची. त्याच्यानंतर त्या एन पोल पासून स्टार्ट होतात आणि एस पोलला जाऊन एंड होतात हे पाहिलं. आज जे आपण बघणार आहे ते म्हणजे मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट कॅरिंग कंडक्टर. द करंट इज इन एनी शेप, कोणत्याही शेप मध्ये करंट कंडक्टर असतो. म्हणजे जर आपण स्ट्रेट वायर घेतली तर इट इज अ लॉंग कंडक्टर. इफ वी बेंड दॅट वायर इन ए लूप देन इट इज बिकम ए करंट लूप और कंडक्टर लूप विच कॅरीज द करंट. इफ वी gives number of turns to that wire on a hollow cylinder, it becomes spring like structure. अशा spring like structure ला आपण सोलेनॉइड म्हणतो. हा दिसतोय ना इथं. हे बघा, जर आपण एक लॉंग वायर घेतली आणि ती वायर मी काय केली एका हॉलो सिलेंडरला राऊंड अँड राऊंड वाउंड करून टाकली तर जो शेप तयार होतो त्याला सोलेनॉइड म्हणतात. आज जे आपण पाहणार आहे ते मॅग्नेटिक इफेक्ट ड्यू टू स्ट्रेट कंडक्टर, त्याचबरोबर मॅग्नेटिक इफेक्ट ड्यू टू सर्क्युलर कॉइल और सर्क्युलर लूप अँड देन मॅग्नेटिक इफेक्ट बाय कॉइल और सोलेनॉइड. हे 3 पॉइंट आपण बघणार आहे. याच्यासाठी एक रूल वापरला जातो, त्याला राईट हँड थंब रूल म्हणतात. तो कसा ऍक्ट होतो ते पण आपण आज डिस्कस करणार आहे. खूप मजेशीर पॉइंट आहे, इंटरेस्टिंग आहे आणि आपण जेव्हा 11-12 ला जाणार आहे त्यासाठी खूप इम्पॉर्टंट सुद्धा आहे. ठीक आहे, तर सुरुवातीला आपण काय करू, एक ऍक्टिव्हिटी करू. कन्सिडर ए स्ट्रेट कॉपर वायर. एक लॉंग स्ट्रेट वायर कॉपर वायर घेतली आहे. इथं फिगर मध्ये दिसते बघा तुमच्या, ही जी वायर आहे ती ही मी या फिगर सारखी प्लेस केली. याच्यामध्ये काय केलं, मी बॅटरी जोडली. त्याला आपण 1.5 व्होल्टचे 3 सेल घेऊ शकतो, 1-2 सेल घेऊ शकतो की ज्याच्यातून पॉवर सप्लाय आपल्याला मिळेल. दीज सेल्स आर कनेक्टेड टू दिस वायर इन दिस मॅनर इन अ सिरीज कॉम्बिनेशन. ह्याला आपण सिरीज कॉम्बिनेशन म्हणू शकतो. इथे बॅटरी आहे, इथून करंट फ्लो होतोय, ही की आहे आणि हा कंडक्टर आहे ज्याच्यातून करंट फ्लो होणार आहे. द करंट इज फ्लोइंग थ्रू दिस कंडक्टर. इथं आपण एक मॅग्नेटिक कंपास ठेवलाय किंवा मॅग्नेटिक निडल ठेवली आहे त्याचं रिफ्लेक्शन ऑब्झर्व करण्यासाठी. ओके, जर आपण ह्याला डायरेक्शन मेन्शन केल्या तर दिस इज अ नॉर्थ साइड, दिस इज साऊथ, दिस इज ईस्ट अँड दिस इज वेस्ट. ओके, सुरुवातीला आपण जर बघितलं तर आपल्याला माहित आहे करंट इज ऑलवेज फ्लोज फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. करंट हा हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल जाणार आहे. म्हणजे आता करंटची डायरेक्शन ह्या ॲरो सारखी आहे, म्हणजे इकडून जाणार आहे. जेव्हा तो कंडक्टर मधून निघालाय किंवा त्या कॉपर वायर मधून निघालाय तेव्हा त्याची डायरेक्शन असणार आहे नॉर्थ टू साऊथ. इन फर्स्ट केस इन ए फिगर द करंट इज फ्लोज फ्रॉम नॉर्थ टू साऊथ.
जर अशा वेळी आपण ऑब्झर्व केली निडलची त्याची पोझिशन, तर ही निडल आहे ती ईस्ट साईडला डिफ्लेक्ट होतीये. इथं दाखवलंय आपल्याला डायग्राम मध्ये कोणत्या डायरेक्शनला होतीये, ईस्ट साईडला डिफ्लेक्ट होतीये. आता सेम एक्सपेरिमेंट आपण करणार आहे, फक्त काय करणार, ह्या बॅटरीची पोलॅरिटी चेंज करणार. म्हणजे जिथे पॉझिटिव्ह होता तिथे निगेटिव्ह अप्लाय केलं आणि जिथे निगेटिव्ह आहे तिथं पॉझिटिव्ह अप्लाय केलं. अगेन द करंट इज फ्लोइंग फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल, त्यामुळे एक्झॅक्ट अपोजिट करंट फ्लो होणार. नाव इन कंडक्टर कॉपर वायर द करंट इज फ्लोज फ्रॉम साऊथ टू नॉर्थ. आणि यावेळी निडल कुठल्या साईडला रिफ्लेक्ट होते हे बघायचं. तर तुम्हाला असं दिसेल की यावेळी तुमची जी निडल आहे ती वेस्ट साईडला डिफ्लेक्ट होते. असा हा सिंपल ऍक्टिव्हिटी आहे. या सिंपल ऍक्टिव्हिटी नुसार आपल्याला द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड समजते. इफ करंट इज फ्लोज फ्रॉम नॉर्थ टू साउथ, द needle is deflected towards the east, and when the current is flows from south to north, then current needle is deflected towards the west. Okay, याला अजून डिटेल मध्ये करण्यासाठी आपण काय करतोय, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट थ्रू ए स्ट्रेट कंडक्टर, एक स्ट्रेट कंडक्टर घेतोय ज्याच्यामधून करंट जातोय आणि आपण काय करतोय त्याच्या अक्रॉस मॅग्नेटिक इफेक्टच्या मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स ड्रॉ करतोय. आपण जो एक्सपेरिमेंट केलेला, एक बार मॅग्नेट घेतलेला, त्याला पेपरवर ठेवलेलं आणि त्याच्यावर स्प्रेड केलेले स्प्रिंकल्स टाकलेले आपण कॉपर फॉइलचे, आयर्न फॉइलचे, की जेणेकरून आपल्याला मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स मिळाल्या होत्या. सेम ऍक्टिव्हिटी आपण रिपीट करणार आहे, फक्त याच्यामध्ये काय करणार, आपण एक लॉंग कंडक्टर घेणार. दिस इज द फिगर. मी एक लॉंग कंडक्टर घेतोय जसा मागाशी घेतलेला तसाच. हा जो लॉंग कंडक्टर आहे तो एका प्लेन शीट मधून मी पास करतोय. ओके, आणि असा पास करतोय की ही जी शीट आहे ती अप अँड डाऊन मूव्ह नाही होत, ही फिक्स राहते. ओके, हा जो प्लेन आहे हा फिक्स राहतो एका ऍक्सिसला. म्हणजे जर आता आपण असं नीट पाहिलं तर हा करंट वाहणारा जो कंडक्टर आहे आणि हा जो प्लेन आहे, दीज आर परपेंडिक्युलर टू इच अदर. हे दोघं काय आहेत, परपेंडिक्युलर टू इच अदर आहेत. मगाशी जी ऍक्टिव्हिटी केली ते आपल्याला समजलं, तो ईस्ट डायरेक्शनला एकदा जातोय, वेस्ट डायरेक्शनला एकदा जातोय. पण आपल्याला प्रॉपर बघायचंय की नेमका कशी मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स तयार होतात, कशा प्रकारे तयार होतात. याच्यासाठी आपण ही ऍक्टिव्हिटी करतोय पुढची. आता when conductor is connected across the battery and there is a ammeter, हा दिसतोय ना आपल्याला ammeter. ammeter मध्ये आपण काय मोजतो, करंट. इथे आपण ammeter घेतोय तो 0 to 5 एम्पियरचा तरी घेतला तरी चालतोय. हो का, हा दिसतोय 0 to 5 एम्पियरचा घेतोय आपण. आणि जी बॅटरी घेतोय ती 12 व्होल्टची घेतोय. म्हणजे 12 व्होल्ट आपण पॉवर सप्लाय देणार आहे आणि त्यातून जो करंट जाणार आहे तो विदिन 0 to 5 एम्पियर असणार आहे. ओके, नाउ करंट इज फ्लोज फ्रॉम अप टू डाउन. नीट पाहिलं तर आपल्याला समजतंय करंट इज फ्लोज फ्रॉम अप टू डाउन. ओके, नाउ सुरुवातीला मी बॅटरी ऑन करतोय आणि इथे एक व्हेरिएबल रेजिस्टन्स ठेवलाय आपण. व्हेरिएबल रेजिस्टन्स म्हणजे तुम्ही रेजिस्टन्स बॉक्स पण ठेवू शकता किंवा रिओस्टॅट सुद्धा ठेवू शकता. हा, मागच्या चॅप्टर मध्ये आपण पाहिलेलं आहे. करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये आपण इलेक्ट्रिक करंट मध्ये आपण डिटेल मध्ये पाहिलेलं आहे की व्हॉट इज मीन बाय व्हेरिएबल रेजिस्टन्स, हाऊ रेजिस्टन्स इज व्हॅरी, व्हॉट इज मीन बाय रेओस्टॅट. ओके, तर तो रेओस्टॅट आपण इथं कनेक्ट केला तरी चालतोय. दिस इज द सिम्बॉल ऑफ व्हेरिएबल रेजिस्टन्स. ओके, जर याची इथे एरर असेल तर आपण त्याला व्हेरिएबल म्हणतो. अँड दिस इज द एमीटर. व्हेन द करंट इज फ्लोज फ्रॉम दिस कंडक्टर बाय द हेल्प ऑफ दिस व्हेरिएबल रेजिस्टन्स. आपण रेजिस्टन्स असा व्हॅरी करतोय की करंट एक ठराविक पास होतोय. आपल्याला तो करंट किती पास होतोय तो एमीटर मध्ये दिसतोय. ठीक आहे, जेव्हा मी करंट पास करतो तेव्हा इथं जी शीट्स आहे त्याच्यावर आपण आयर्न फॉइल काय करतात, स्प्रिंकल केलेत किंवा स्प्रेड केलेत. ओके, जेव्हा करंट फ्लो होतो याच्यामधून तेव्हा इथे सर्कल्स तयार होतात. ह्या फिगर बी मध्ये दिसलेत बघा, हे दिसत आहेत ना, सर्कल्स तयार झालेत. म्हणजे ह्या करंट इथून फ्लो झाल्यामुळं इथं मॅग्नेटिक फील्ड तयार झाले. हे मॅग्नेटिक फील्ड दाखवते ना, हे जे सर्कल्स आहेत ते काय दाखवतात, मॅग्नेटिक फील्ड दाखवतात. These are the magnetic line of force or field lines are produced around the conductor. आता जर मी इथं हा P पॉइंट दिसतोय ना, या P पॉइंटला मी जर कंपासची निडल ठेवली, ओके, हे बघा, if we place
Place a compass at point P over the circle. Observe the direction of the needle. ती निडल काहीतरी डायरेक्शन दाखवणार आहे. मॅग्नेटिक फील्डच्या ह्याच्यामध्ये आली आहे, ती इन्फ्लुएन्स मध्ये आली, त्यामुळे इथं काहीतरी डिफ्लेक्शन दाखवणार आहे, काहीतरी डायरेक्शन दाखवणार आहे. द निडल वुड गिव्ह द डायरेक्शन ऑफ फील्ड लाईन्स. ही निडल काय दाखवणार आपल्याला? डायरेक्शन ऑफ फील्ड लाईन्स दाखवणार आहे. प्रोड्यूस बाय द इलेक्ट्रिक करंट टू द स्ट्रेट वायर ॲट पॉइंट पी. पी पॉइंटला तिथे मॅग्नेटिक फील्डची ती डायरेक्शन दाखवते. ओके, ती आपण एका ॲरोने नोट डाऊन करून घेऊया. आणि याच्यानंतर आपल्या असं करूया, आपल्याकडे दोन काम आहेत. आता पहिले काम काय करूया, इफ वी इन्क्रीज द करंट, जर मी करंट वाढवला तर, मी रेझिस्टन्स कमी केला, रेझिस्टन्स हा करंटला इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतो, बरोबर आहे. इफ वी इन्क्रीज द रेझिस्टन्स द करंट विल बी डिक्रीजेस, और वी डिक्रीज द रेझिस्टन्स करंट विल बी इन्क्रीजेस. मग मी काय करतो, हा थोडासा रेझिस्टन्स कमी करतो जेणेकरून हा करंट वाढेल. हा जर करंट वाढला तर तुम्हाला इतकं डिफ्लेक्शन जास्त दिसेल. द डिफ्लेक्शन बिकम्स हायर इफ द करंट flowing through the conductor is increases, the deflection in a needle also increases. हे काय दाखवतं, तर current is directly proportional to the magnetic field. If the current flowing through the conductor is increases, the magnetic field, strength of magnetic field also increases. हा एक पॉइंट आपल्याला इथे क्लिअर होईल. त्याचप्रमाणे आपण एक दुसरा पॉइंट क्लिअर करू शकतो. हा जो पी पॉइंटला आपण निडल ठेवली आहे, ही जवळ आणायची, करंट स्टेडी ठेवूया, आणि एकदा ही निडल कंडक्टरच्या जवळ नेऊया आणि एकदा तिला लांब नेऊया. जर मी जवळ नेली तर मला स्ट्रॉंग डिफ्लेक्शन दिसेल, आणि जर मी लांब नेली तर मला वीक डिफ्लेक्शन दिसेल. दिस शोज दॅट द मॅग्नेटिक फील्ड, the strength of magnetic field is inversely proportional to the distance. Actually square of distance असतं, पण आता आपण फॉर्म्युला पाहत नाही त्यामुळे आपण डायरेक्ट काय म्हणूया, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स. म्हणजे जर याच्यापासून मी लांब 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 गेलो कंडक्टर पासून, तर मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ काय होत जाणार, कमी होत जाणार. हा सिंपल ऍक्टिव्हिटी आहे. या सिंपल ऍक्टिव्हिटीनुसार आपण हे पॉइंट क्लिअर करतोय. या खालच्या पॅराग्राफ मध्ये तेच दिलं असेल, बघूया आपण. What happens when the deflection of a compass needle placed at given point if the current in copper wire is changes? आपण केलं ना त्याला चेंज. आता तुम्ही तुमच्या डोक्यात पण रिकॉल झाला असेल काय होतं ते. तर इफ वी इन्क्रीज द करंट, द मॅग्नेटिक फील्ड और मॅग्नेटिक स्ट्रेंथ ऑफ अराउंड इज ऑल्सो इन्क्रीजेस. बघा, if the current is increases, the deflection also increases. It indicates that the magnitude of magnetic field produced at given point is increases. Okay, simple आहे का नाही. आता पुढचा पॉइंट, what happens to the deflection of needle if the compass is moved from the copper wire but the current through wire remains same? मी काय करतोय, करंट सेम ठेवतोय. दुसरी ऍक्टिव्हिटी आपण मगाशी बोललेलो होती, मी करंट कॉन्स्टंट ठेवलाय, बट द पोझिशन ऑफ द कंपास मी काय केली, चेंज केली. वी सी दॅट अ गिवन करंट, फॉर अ गिवन करंट इन द कंडक्टर डिक्रीजेस ॲज द डिस्टन्स फ्रॉम इट इन्क्रीजेस. म्हणजे जेव्हा मी डिस्टन्स वाढवतोय तेव्हा मॅग्नेटिक फील्ड काय होते बा, कमी होते. मॅग्नेटिक स्ट्रेंथ काय होते, कमी होते. ओके, म्हणजे या दोन ऍक्टिव्हिटी नुसार आपल्याला काय समजलं, तर पहिला मुद्दा की जर एखाद्या कंडक्टर मधून करंट पास झाला तर त्याच्या अराउंड मॅग्नेटिक फील्ड तयार होते. जर नॉर्थ टू साऊथ जर करंट गेला, नॉर्थ टू साऊथ गेला, तर मॅग्नेटिक फील्ड ऑफ लाईन्सचे डायरेक्शन कुठे असते, ईस्ट डायरेक्शनला, आणि जर साऊथ टू नॉर्थ गेला तर वेस्ट डायरेक्शनला. आणि हे समजण्यासाठी आपल्याला एक सिंपल रूल आहे ज्याला आपण राईट हँड थंब रूल म्हणतो. This is the right hand thumb rule. जर तुम्ही हा रूल ऐकताना थोड्याशा इन्स्ट्रक्शन फॉलो केल्या तर फार सोपं जाईल तुम्हाला समजायला. तुम्ही एक काम करा, तुमच्या राईट हँडला तुमचा थंब सोडून बाकीचे सगळे जे फिंगर्स आहेत ते राऊंड करा, आणि तुमचा जो थंब आहे तो आउटस्ट्रेच्ड करा. इन अपर डायरेक्शन और लोअर डायरेक्शन. आपण अपर डायरेक्शन करूया, ठीक आहे.
आता जे तुम्हाला दिसतंय इथे फिगर मध्ये पण दिसतंय बघा. ओके, ह्या फिगर मध्ये दिसते इथे डाऊनवर्ड डायरेक्शनला, आपण अपवर्ड डायरेक्शनला घेऊ पहिल्यांदा. ओके, आता जो थंब आहे तो आपला काय दाखवतोय, द डायरेक्शन ऑफ करंट दाखवतोय. द थंब रिप्रेझेंट द डायरेक्शन ऑफ करंट and the curving fingers or curling fingers are shows the direction of magnetic field. If we stretch that thumb outwards and suppose we are holding the current carrying conductor, the direction of current is shown by the thumb and the direction of magnetic field produced or magnetic line produced is shown by these rounded fingers. This is called as thumb rule. Okay, मग हा thumb rule परत एकदा वाचून घेऊया. Imagine that you are holding the current carrying straight conductor in your right hand. आपण काय केलं त्याला आता इमॅजिन केलं की कुठल्या हँड मध्ये पकडले, राईट हँड मध्ये. The thumb point towards the direction of current. Thumb काय दाखवते, तुमची डायरेक्शन ऑफ करंट दाखवते. Then your fingers will wrap around the conductor in the direction of field lines of the magnetic field as shown in figure. This is known as right hand thumb rule. खूप महत्वाचं आहे, अतिशय सोपा आहे आणि काय एवढं तुम्हाला अवघड वाटणार नाही. हा लक्षात राहण्यासारखा आहे. याच्यावर एक एक्झाम्पल दिलंय, ते एक्झाम्पल रीड आउट करा, त्याचा आन्सर रीड आउट करा. तुम्हाला जर समजलं नाही तर नक्की मला विचारा, मी तुम्हाला एक्सप्लेन करेल, काही प्रॉब्लेम नाही. ओके, याच्या खाली काही क्वेश्चन्स दिलेत बघा, क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करायचे. ओके, याला न्यूमरिकल्स नाही येत जास्त, पण क्वेश्चन आहेत ते फार ट्रिकी असणार आहेत. ओके, तर त्याच्यावर आपल्याला ते सोडवले पाहिजेत. काय पहिला क्वेश्चन आहे, ड्रॉ द मॅग्नेटिक लाईन्स अराउंड द बार मॅग्नेट. आपल्याकडे डायग्राम आहे वरती, तीच आपण वर्कआउट करायची आहे. लिस्ट द प्रॉपर्टीज ऑफ मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स. मी सगळ्यांना सांगतोय, जे जे हे व्हिडिओ ऐकतायत त्यांनी सगळ्यांनी प्रॉपर्टीज ऑफ मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सचं एक छानसा चार्ट बनवा, तो जवळ ठेवा काय, म्हणजे जेणेकरून तुमच्या तो लक्षात राहील आणि तो तुम्हाला 11th-12th खूप इझीच आहे. वाय डोंट टू मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स इंटरॅक्ट टू इच अदर. याचा आन्सर तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे, तरी सुद्धा तुम्ही रिकॉल करा. जर नाही समजलं तर नक्की मला विचारा. ओके, हे 3 क्वेश्चन समजले. आता पुढे जाऊया आपण. आता आपण पाहिलं तो स्ट्रेट कंडक्टर पाहिला, म्हणजे स्ट्रेट कंडक्टर मधून जर करंट पास झाला तर त्याच्या अराउंड मॅग्नेटिक फील्ड ऑफ लाईन्स तयार होतात आणि त्याची डायरेक्शन आपण कशाने समजून घेतली तर राईट हँड थंब रूलने समजून घेतली. अपवर्ड डायरेक्शनला असेल तर वर पकडायचं, डाऊनवर्ड डायरेक्शनला असलं खाली पकडायचं. त्या डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्डची सुद्धा डायरेक्शन काय होईल, चेंज होईल. ओके, अप जाताना एका डायरेक्शनला असेल तर डाऊन जाताना दुसऱ्या डायरेक्शनला असेल, एक्झॅक्ट अपोजिट डायरेक्शनला असेल. ठीक आहे, आता आपण बघतोय तो करंट कॅरिंग लूप. पुढचा पॉइंट आहे तो काय आहे, करंट कॅरिंग लूप. When the current is flow from a current carrying circular loop, then how the magnetic line of force are produced. इथं फिगर दिली आहे, डायग्राम दिली आहे, याच्यावरून तुम्हाला बऱ्यापैकी अंदाज येऊन जाईल. हा लूप आहे. If the straight conductor is bent into a loop, then current is flows in this direction. पण मी पुन्हा सांगतोय की आपण जेव्हा मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सच्या प्रॉपर्टीज पाहिलेल्या तेव्हा त्या कंडक्टर मधून जाताना कायम सरफेसला परपेंडिक्युलरली बाहेर जातात. हे कधीही विसरू नका. त्या सरफेस मधून बाहेर जाताना परपेंडिक्युलरलीच बाहेर जातात आणि त्याची जर टँजेंट मी काढली तर मला डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड मिळते. बरोबर आहे. मग आता जर हा करंट कॅरिंग लूप घेतला तर याचा जर इथं पॉइंट आपण पकडला, हा एक पॉइंट पकडूया आणि हा एक पॉइंट पकडूया, दिसतोय सगळ्यांना. ठीक आहे, आता आपण काय सांगितलं होतं, ऍज वी गो अवे फ्रॉम द मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स, सॉरी करंट पासून, करंट कॅरिंग कंडक्टर पासून जर आपण लांब जात असेल तर मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स काय होतात बाळ, मोठ्या मोठ्या होत जातात, मोठे सर्कल्स होत जातात. ओके, आता तुम्ही जर नीट पाहिलं तर इकडून येणारा मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स आणि या पॉइंट वरून येणारा मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स ह्या एकामेकाला अपोज करणार आहेत. दे आर हॅव सेम पोलॅरिटी. आपला आन्सर आहे बघा तिसऱ्याचं, दे हॅव सेम पोलॅरिटी, दॅट्स वाय दे अपोज टू इच अदर. ते एकामेकाला अपोज करणार आहेत. आता ह्या मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स आणि ह्या मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स एकामेकाला अपोज करतायत. जसं जसं अंतर वाढत जाईल तसं तसं त्या ब्रॉडर होत जाणार. दिसतात
खूप खूप लांब लांब निघाल्यात. मग एक पॉइंट असा येतोय की या सर्क्युलर लूपच्या सेंटर मधून जाणाऱ्या सगळ्या लाईन्स ह्या परपेंडिक्युलर टू दॅट प्लेन निघून जातात. हा जर सर्कल असेल, हा जो सर्कल दिसतोय तुम्हाला, हा जो सर्क्युलर लूप दिसतोय, याच्या परपेंडिक्युलर स्ट्रेट लाईन निघून जातात. ओके, ऍट द सेंटर द मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स आर इन एक्झॅक्ट स्ट्रेट लाईन. दिसतात का? एस टू एन. इझी आहे ना? ह्या अशा निघून जात आहे, साऊथ टू नॉर्थ निघून गेले. दिस इज द डायरेक्शन, नॉट अ पोल. कन्फ्युजन होऊ नका त्यात. ओके, तर तो इकडून निघून गेलाय, स्ट्रेट लाईन मध्ये निघून गेलाय. मग हा पूर्ण पॅराग्राफ मध्ये आपल्याला करंट कॅरिंग लूप बद्दल सांगितले. We have so far observed the pattern of magnetic field of line produced around a current carrying straight wire. Suppose this straight wire is bent to form a circular loop. आता मी तो सर्क्युलर लूप मध्ये करतोय. And a current is passed through it. How would be the magnetic line of force look like? हा क्वेश्चन आहे. त्याची डायग्राम आपल्याला साईडला दिलेली आहे. We know that the magnetic field produced by the current carrying straight wire depends inversely on the distance. आपलं झालं इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द डिस्टन्स. ऍक्च्युली स्क्वेअर ऑफ डिस्टन्स असतं, त्याला इनव्हर्स स्क्वेअर लॉ आपण म्हणतो आपण, पण ते आत्ताच नको आपण लक्षात ठेवायला. आपण म्हणूया इनव्हर्सली टू द डिस्टन्स. सिमिलरली ॲट एव्हरी पॉइंट ऑफ करंट कॅरिंग सर्क्युलर लूप द कॉन्सेंट्रिक सर्कल्स रिप्रेझेंट द मॅग्नेटिक फील्ड अराउंड इट would be larger and larger, so we move away from the wire. जसं मी वायर पासून लांब जातोय तसे ते सर्कल मोठे होत जात आहेत. हे आपण भरपूर वेळा मागापासून बोललो. ओके, बाय द टाइम वी रीच ॲट द सेंटर ऑफ सर्क्युलर लूप. मी सर्क्युलर लूपच्या सेंटरला जातोय. बघा, जे मी मागाशी म्हटलं ते आता इथं आपल्याला एक्सप्लेन केले. By the time we reach at the center of the circular loop, the arc of these big circle would be appears as a straight line. त्यांचा जो आर्क आहे यांचा, त्या दिल्यात ना आपल्याला मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स, यांचा जो आर्क आहे तो कसा तयार झाला बा? स्ट्रेट लाईन झाला. म्हणजे सेंटर मधून जाते, स्ट्रेट लाईन जाते, परपेंडिक्युलर जाते. ओके, स्ट्रेट लाईन. एव्हरी पॉइंट ऑन द वायर कॅरिंग कंडक्टर would give rise the magnetic field appearing as a straight line at the center of loop. इकडून सगळीकडून डिस्टन्स सेम असणार आहे ना त्याचा. इकडून डिस्टन्स सेम म्हणजे रेडियस एवढा डिस्टन्स असणार. सगळीकडून डिस्टन्स सेम आहे, त्यामुळे इथे येणारी लाईन कशी असणार आहे? स्ट्रेट लाईन असणार आहे. बाय अप्लाइंग द राईट हँड रूल इट इज इझी टू चेक दॅट एव्हरी सेक्शन ऑफ द वायर कॉन्ट्रीब्यूट द मॅग्नेटिक फील्ड लाईन्स इन द सेम डायरेक्शन विद इन द लूप. सगळ्या लूपला आपल्याला काय मिळतात? सेम डायरेक्शन मिळतात. इथं आपण एक ऑब्झर्व असं करू शकतो की जर एक लूप असेल तर मॅग्नेटिक फील्ड तयार होण्याची कन्सेप्ट आपण पाहिली. जर एकाच वायरचे दोन किंवा दोन पेक्षा जास्त लूप झाले तर त्यातून वाहणारा करंट सुद्धा डबल होतो. डबल, टिबल. जर दोन लूप असतील तर डबल, तीन लूप असतील तर टिबल. जर एन नंबर ऑफ लूप असतील तर आपण त्याला एन न मल्टिप्लाय करणार, एन एवढा त्यातून करंट फ्लो होणार. आणि आपण वरती पाहिलेलं आहे की जर करंट वाढला तर मॅग्नेटिक फील्ड काय होतं? इन्क्रीज होतं. म्हणजे जर मी एन नंबर ऑफ लूप्स घेतले तर आपली जी मॅग्नेटिक स्ट्रेंथ आहे, मॅग्नेटिक फील्ड आहे, ते एन टाइम ग्रेटर होतं. म्हणजे तो एन टाइम पुढे वाढला जातो. आपण डिटेल मध्ये बघणारच आहे. खाली एक नोट दिली आहे बघा. दिस इज रूल इज ऑल्सो कॉल्ड ॲज मॅक्सवेल्स क्रॉक्स्क्रू रूल. आता आपण स्क्रू डिटेल मध्ये बघायचं असेल तर मॅक्सवेलचा स्क्रू लॉ म्हणतात. हा आपल्याला भरपूर वेळा पुढे पण येईल. तुम्ही जेव्हा स्केलर वेक्टर चॅप्टर शिकाल तेव्हा वेक्टर प्रोडक्ट जेव्हा आपण काढतो तेव्हा हाच वापरतो आपण, स्क्रू रूल. ठीक आहे. तर काय सांगितलंय? इफ वी कन्सिडर अवर सेल्फ ड्रायव्हिंग ए क्रॉक स्क्रू इन द डायरेक्शन ऑफ करंट. मी काय करतोय? एक स्क्रू एका कशामध्ये तरी ड्रॉ करतोय, म्हणजे त्याला बसवतोय तिथं. तर स्क्रू बसवताना आपण काय करतो? त्याला राऊंड अँड राऊंड फिरवतो. बरोबर. जेव्हा मी एक राऊंड फिरवतो तेव्हा मी ऍक्च्युली फोर्स लावताना सर्क्युलर लावतो, पण तो जाताना परपेंडिक्युलरली आत जातो, सरळ सरळ पुढे जातो. म्हणजे जसं आपला थंब आणि आपले कर्ल फिंगर्स होते सेम तसं. ओके, कर्ल फिंगर म्हणजे आपण फिरवतोय ती डायरेक्शन आणि आपल्या थंबची डायरेक्शन आहे ती स्क्रू आतमध्ये जाण्याची डायरेक्शन. ओके, द डायरेक्शन ऑफ क्रॉस स्क्रू इज डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड.
म्हणजे जर मी स्क्रू एखादा ड्राईव्ह करायला लागलो आत, तर मी त्याला जे रोटेट करतो ते रोटेशन्स आहेत, ते म्हणजे काय आपलं मॅग्नेटिक फील्ड. ओके, आणि स्क्रू जो आत निघालाय त्याचा फोर्स जो आत लागलाय ना परपेंडिक्युलर टू दॅट रोटेशन्स, परपेंडिक्युलर राहणार ना त्या प्लेनला, तो म्हणजे काय असणार आहे आपला करंट. ओके, ह्याला स्क्रू रूल म्हणतात. म्हणजे मॅग्नेट राईट हँड थंब रूल सारखा सेम काय आहे, हा स्क्रू रूल आहे. ओके, मग याच्यासाठी ही छोटीशी डायग्राम काढली आहे. ओके, आणि इथं काय सांगितले वाचूया. वी नो दॅट द मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय द करंट कॅरिंग वायर ॲट ए गिवन पॉइंट डिपेंड्स डायरेक्टली ऑन द करंट पासिंग थ्रू इट. मी आत्ताच बोललो जसं. इफ देअर इज ए सर्क्युलर कॉइल हॅव्हिंग, हा हेच बघा, हेच आपण बोललो ना आता. इफ देअर इज ए सर्क्युलर कॉइल हॅव्हिंग एन टर्न्स, जर सर्क्युलर कॉइलला काय असतील, एन टर्न्स असतील, द फील्ड प्रोड्यूस इज एन टाइम लार्जर. मी म्हणलं ना आपण एन न मल्टिप्लाय करणार त्याला. हाऊ मेनी लूप्स न मल्टिप्लाय करायचं, म्हणजे 5 लूप असतील तर 5 मल्टिप्लाइड बाय 5, म्हणजे खूप मोठं वाटतं. ओके, तर याच्यासाठी ही छोटीशी ऍक्टिव्हिटी करायची आहे. जसं आपण स्ट्रेट कंडक्टर प्लेन सरफेस मधून घातलेला सेम त्या पद्धतीनं 2 होल्स आपण पाडणार आणि हे सर्क्युलर लूप काय करणार, प्लेस करणार ऑन ए प्लेन पेपर. ओके, आणि त्याच्यामध्ये मी ही वायर जोडली आहे आणि त्याचे सर्कल्स मी काय करतोय ते स्प्रिंकल करून ऑब्झर्व करणार आहे. ओके, सेम तसा होता तसा आता सर्क्युलरचा ही ऍक्टिव्हिटी आहे. करून बघा, नक्की समजेल. हे वाचून पहा, समजून जाईल. ओके, आता येतो सोलेनॉइड. आजच्या चॅप्टरचा, आजच्या आपल्या लेक्चरचा शेवटचा पॉईंट काय आहे, सोलेनॉइड. द सोलेनॉइड इज ए लॉंग वायर विच इज बाउंड अराउंड ए हॉलो सिलेंडर. सोलेनॉइड म्हणजे काय असतं, एक लॉंग वायर आहे ज्याची लेंथ ॲज कम्पेअर टू इट्स डायमीटर खूप लांब असते. तर आता मी ही वायर घेतली, हा वायरचा एक पॉईंट घेतला, तर त्याची जी डायमीटर आहे तो लेंथपेक्षा खूपच कमी असतो. ओके, अशी वायर मी जर एका सिलेंडरला वाउंड केली, ओके, मी ते एन नंबर ऑफ टर्न्स तयार करतोय ना बाहेर, तर वाउंड केली तर त्याला काय म्हणतात, सोलेनॉइड. मग या सोलेनॉइड मधून मॅग्नेटिक फील्ड कसं तयार होतं हे आता आपल्याला बघायचंय. डायग्राम मध्ये दिसतेच आपल्याला, हा सोलेनॉइड आहे बघा ना, याला सोलेनॉइड म्हणतात. ओके, या सोलेनॉइडला मी काय केलं, एक बॅटरी आणि की टाकून दिली आहे, म्हणजे यातून करंट फ्लो होणार आहे असे राऊंड अँड राऊंड सगळ्या लूप मधून. आता मगाशी आपण सांगितलेलं प्रत्येक लूपच्या सेंटर पासून जाणारा जो मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स असते ती स्ट्रेट लाईन असते, बरोबर आहे, ती कायम स्ट्रेट लाईन असते. आणि जर मी असे लूप भरपूर सारे तयार केले तर मला असं दिसून येतं की याच्या मधून ज्या लाईन्स जाणार आहेत, बघा मी एकदम मराठीत सांगतोय, याच्या मधून ज्या लाईन जाणार आहेत त्या पॅरलल जातात एकमेकाला. प्रत्येक लाईन ही दुसऱ्याला कशाला काय असते, पॅरलल. याच्यावरून एक लक्षात ठेवायचं की मॅग्नेटिक फील्ड इनसाइड द सोलेनॉइड इज ऑलवेज कॉन्स्टंट. ह्या मॅग्नेटिक फील्ड सोलेनॉइडच्या आतलं जे मॅग्नेटिक फील्ड आहे ना बाळांनो, हे प्रत्येक पॉइंटला सेम असतं, कॉन्स्टंट असतं, कधी चेंज होत नाही. ओके, बाहेर तुम्ही जर बघितलं तर ते लूप्स आहेत, पण आत जाताना ज्या मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स आहेत त्या एकामेकाला काय असतात, पॅरलल असतात, ते युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड दाखवतात. दिस इज द मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट इन सोलेनॉइड. आता ही डायग्राम तर समजली तुम्हाला, हा पण सोलेनॉइड लक्षात आला. आता हा थोडासा पॅराग्राफ वाचूया म्हणजे आपल्या लक्षात येईल काय डिटेल मध्ये दिले. ओके, द कॉइल ऑफ मेनी सर्क्युलर टर्न्स ऑफ ए इन्सुलेटेड कॉपर वायर wrapped closely in a shape of cylinder is called as solenoid. जशी मी मागाशी डेफिनेशन सांगितली तीच आहे. The pattern of magnetic field of lines around the current carrying solenoid is as shown in figure. आपल्या फिगर मध्ये दाखवलेलंच आहे आणि आता आपण ते डिस्कस सुद्धा केलं. Compare the pattern of the field with the magnetic field around the bar magnet. सेमच आहे बाळांनो. आपला जर बार मॅग्नेटचं मॅग्नेटिक फील्ड घेतलं, बघा इथं आपण घेतलेलं दिसते ना, ही डायग्राम चेक करा बाळांनो आणि ह्याला 13.4 ला तुम्ही याच्याशी कम्पेअर करा, तुम्हाला सेम दिसतील, काहीच फरक नाही. हा एका बार मॅग्नेट सारखंच काम करतोय ना, हा एका बार मॅग्नेट सारखं काम करतोय. आता इकडून इकडे आलेत मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स, म्हणजे हा नॉर्थ पोल झाला आणि हा साऊथ पोल झाला. ओके, yes, they are similar. In fact, one end of the solenoid behaves as a magnetic north pole and one end of the solenoid behaves as a south pole.
The field lines inside the solenoid are in the form of parallel straight lines. मी आता हेच सांगितलं तुम्हाला. या सोलेनॉइड मधून ज्या लाईन फील्ड ऑफ लाईन जातात त्या एकामेकाला कंपल्सरी पॅरलल असतात, कारण सगळ्या बाजूने त्यांना फोर्स लागतो ना बाजून, त्यामुळे त्या कंपल्सरी काय असतात, पॅरलल असतात. दिस इंडिकेट्स दॅट द मॅग्नेटिक फील्ड इज द सेम ॲट ऑल पॉइंट इनसाइड द सोलेनॉइड. सोलेनॉइडच्या कुठल्याही पॉइंटला, आतल्या कुठल्याही पॉइंटला मॅग्नेटिक फील्ड काय असतं, सेम असतं, विच इज कॉल्ड एज युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. आपण त्याला शब्द काय वापरतो, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. This indicates that the magnetic field is the same at all points inside the solenoid. That is, the field is uniform inside the solenoid. Simple है. The strong magnetic field produced inside the solenoid can be used to magnetize the piece of magnetic material. मानो कसं असतं माहिती आहे का, मॅग्नेट ऍक्च्युली मॅग्नेट हा मॅग्नेटिक ही प्रॉपर्टी आहे. मॅग्नेटिक प्रॉपर्टी म्हणजे काय, आता तुम्हाला जर आपण विचारलं की डिफाईन मॅग्नेट कसं करणार आपण, डिफाईन मॅग्नेट 2 मिनिट रिकॉल करूया जरा, कसं करणार मॅग्नेट, व्हॉट इज मीन बाय मॅग्नेट. तर मॅग्नेट इज द मटेरियल, मी काय म्हणतोय नीट ऐकूया आपण, द मॅग्नेट इज द मटेरियल विच अट्रॅक्ट ऑर रिपेल पर्टिक्युलर टाइप्स ऑफ सबस्टन्सेस. पर्टिक्युलर टाइप्स ऑफ, सगळ्यांना अट्रॅक्ट आणि रिपेल करतो का तो, नाही, पर्टिक्युलर टाइप्स ऑफ सबस्टन्सेस इज कॉल्ड ॲज मॅग्नेट. मग हे जे मॅग्नेट आहेत ऍक्च्युली हे 3 पार्ट मध्ये डिवाइड होतात बाळांनो. आता ते का, कसे, हे आपण नंतर पाहणारच आहे, फक्त आपल्याला 3 टाइप तरी माहित पाहिजेत. एकाला म्हणतात डायमॅग्नेटिक सबस्टन्स, एकाला म्हणतात पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स आणि एकाला म्हणतात फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स. आणि आपण जो इथं म्हणतोय ना की जो परमनंट मॅग्नेट मध्ये कन्वर्ट होऊ शकतो तो असतो फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स. ओके, ऍक्च्युली त्याची मॅग्नेटिक प्रॉपर्टी स्ट्रॉंग असते, इनबिल्ड स्ट्रॉंग असते, आणि त्याला जर मी स्मॉल मॅग्नेटिक फील्ड जरी दिलं साईडचं तरी तो एका मॅग्नेट सारखं काम करतो, प्युअर मॅग्नेट सारखं काम करतो. आणि इवन दो जर मी साईडचं मॅग्नेटिक फील्ड काढून घेतलं तरी तो आपली मॅग्नेटिक प्रॉपर्टी सोडत नाही. पण डाय आणि पॅराचं कसं असतं की ते मॅग्नेटिक प्रॉपर्टी दाखवतात पण फक्त इन द प्रेझेन्स ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. जर एखादं एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड असेल तरच हे दोघं काय करतात, मॅग्नेटिक प्रॉपर्टी दाखवतात, नाही तर दाखवत नाही. मग हा जो तुमचा फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स आहे याला जर मी असे स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलं, उदाहरणार्थ इथे ठेवून टाकलं मी, त्याच्यावर खूप मॅग्नेटिक फोर्स तयार होणार, बरोबर आहे. हे सॉफ्ट आयर्न कोर आहे ना, ते हे दिलेत ना, लाईक सॉफ्ट आयर्न वगैरे, वेन प्लेस्ड इनसाइड द कॉइल, दिस मॅग्नेट, जो नवीन मॅग्नेट तयार होणार आहे, दॅट मॅग्नेट इज कॉल्ड एज इलेक्ट्रोमॅग्नेट. वाय इट इज कॉल्ड एज इलेक्ट्रोमॅग्नेट, बिकॉज दिस magnet is produced due to electric effect of magnetic effect of electric current. समजते सगळ्यांना. असे आपण इलेक्ट्रोमॅग्नेट बनवतो जे आजकालच्या भरपूर कॉम्पोनंट्स मध्ये वापरले जातात. तो एक इव्हॉल्युशनरी इन्व्हेन्शन आहे ते, की जेणेकरून आपल्याला खूप गोष्टींमध्ये त्याचा उपयोग झाला, त्याला म्हणतात इलेक्ट्रोमॅग्नेट. ओके, दोन्ही वर्ड आले ना बा, इलेक्ट्रिकल पण आला आणि मॅग्नेटिक पण आला, म्हणून त्याला इलेक्ट्रोमॅग्नेट शब्द वापरतात. लक्षात आला. हा तुमचा सोलेनॉइड, छोटासा सोलेनॉइड होता तुमचा, तसंच एक करंट कॅरिंग लूप होता. करंट कॅरिंग लूपची कन्सेप्ट समजली हा, तर याच्या कुठल्याही पॉइंटला काढले तरी त्याचे राईट हँड थंब रूल नुसार तुम्हाला डायरेक्शन सेमच सापडेल. तुम्ही कुठेही बघा, करंट कुठल्या डायरेक्शनला फ्लो होतोय तिकडे जर आपण बरोबर बघितलं तर आपले लाईन ऑफ फोर्सच्या डायरेक्शन सगळ्यांच्या सेम भेटतील तुम्हाला, आणि जी सेंटरची असते ती कायम परपेंडिक्युलर टू द प्लेन असते आणि स्ट्रेट लाईन असते. म्हणून तर आपण इथं पॅरलल लाईन्स काढू शकलो ना, समजते का. ओके, हा राईट हँड थंब रूल आहे. तर राईट हँड थंब रूल एकदा दोनदा वाचा, लक्षात ठेवण्यासारखा एकदम इझी आहे, लक्षात ठेवायला पटकन लक्षात राहून जातो. ओके, अजून 2 रूल आहेत पुढे आपल्याला. लेफ्ट हँड रूल आहे, ओके, यो यो हनीसुंग रूल म्हणतो आम्ही त्याला. ठीक आहे, बघू आपण तो पण पुढे. आज आपण काय काय पाहिलं, तर आज आपण पाहिलं मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट कॅरिंग कंडक्टर पाहिलं. ओके, ज्याच्यामध्ये सुरुवातीला एक ऍक्टिव्हिटी केली छोटीशी, तर आपल्याला कळलं ईस्ट वेस्ट डायरेक्शनला जातोय. अजून डिटेलमध्ये बघण्यासाठी आपण एका पेपरवर
आयर्नची फॉइल स्प्रेड करून त्याच्यावर आपण कॉन्सेंट्रिक सर्कल्स मिळवले दिसत आहेत नाही, आणि डायरेक्शन शोधली. आणि तिथं आपल्याला हे पण समजलं की करंटला तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो आणि डिस्टन्सला काय असतो, इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतो. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवायसाठी आपण हे सगळं करतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर राईट हँड थंब रूल आत्ताच बोललो तसा. नंतर हा मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट थ्रू ए सर्क्युलर लूप. ओके, सर्क्युलर लूप हे पण छोटंसं लिहून घ्यायचं आहे छानशा ह्याच्यात. ओके. त्याच्यानंतर मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट इन सोलेनॉइड हे पण बघितलं. आता उद्या जो आपला पॉइंट असणार आहे तो म्हणजे फोर्स ऑन करंट कॅरिंग कंडक्टर इन ए मॅग्नेटिक फील्ड. जेव्हा आपण काय करतोय, करंट कॅरिंग कंडक्टर एका एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवतोय. मी काय म्हणतोय समजतंय का? मी काय करतोय, करंट कॅरिंग कंडक्टर हा एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवतोय, तेव्हा त्याच्यावर काय फोर्स अप्लाय होतोय. कशा प्रकारचा फोर्स अप्लाय होतोय? खूप छान होतो फोर्स. ऍक्च्युली आपण त्याला सिंगल फोर्स कधीच म्हणू शकत नाही, म्हणजे मी तर म्हणत नाही त्याला सिंगल फोर्स, बिकॉज इट इज ऑलवेज ऍक्ट इन ए टू डायरेक्शन, इक्वल अँड अपोजिट डायरेक्शनला ऍक्ट होतात वेगवेगळ्या पॉइंटला. त्यामुळे त्याला आपण कपल सुद्धा म्हणतात. ओके. त्यामुळं कपल काय करतं, फिरायला जात नाही तर कपल काय करतं, परफेक्टली रोटेशनल मोशन तयार करतं, परफेक्टली रोटेशनल मोशन किंवा परफेक्टली सर्क्युलर मोशन. मग ते आपण काय असतं ते बघायचंय, त्याचा उपयोग करायचा आहे चांगला. मग आपण हे रूल्स आहेत बघा, दिसतोय ना फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल, यो-यो-हनी-सिंग रूल, तो उद्या बघायचा आपण. ठीक आहे. थँक्यू. आजचं स्टडी चांगला करा. ओके. घरी राहा आणि काळजी घ्या.